भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर जालन्यामध्ये आज ठाकरे गटाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती अगदी थोड्याच वेळात पार पडणार आहे। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या बैठकीसाठी थोड्याच वेळात दाखल होणार आहे। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे माझ्यासोबत आहेत। काल भास्कर आंबेकरांचा प्रवेश झाला। खरं तर मोठं खिंडार जे आहे ते जालन्यामध्ये ठाकरे गटाला पडलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं खिंडार पडलेलं नाही। काही मोजकेच लोक त्यांच्यासोबत गेलेले आहेत आणि आज तुम्ही बघतायत की आज जालना जिल्हा कार्यकारिणीची तातडीची बैठक आम्ही या ठिकाणी लावली। या बैठकीला विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि मोठ्या संख्येने आता या जिल्ह्याभरातून शिवसैनिक या बैठकीला उपस्थित आहेत। याच्यावरून आपल्या लक्षात येईल की शिवसैनिक आज त्याच ठिकाणी आहे। काही नेते गेले तरी त्याच्यामुळे शिवसेना पक्षाला काहीच फरक पडत नाही। आजच्या बैठकीतून नेमकं काय साध्य होणार आहे? कशासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं काही यामध्ये रणनीती आखणार आहे का? आणि जिल्हा प्रमुख पदाचे सुद्धा आता ते गेल्यानं रिक्त झालेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रमुख शिवसैनिक या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसोबत चर्चा करायची आहेत। उमेदवाराची चाचपणी करायची आहेत। प्रभागनिहाय आणि वार्ड, जिल्हा परिषदच्या गट आणि गणनिहाय जे आरक्षण झालेले आहे त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे आणि एकूणच जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची व्यूहरचना, रणनीती आणि मित्रपक्षांसोबत करावयाची चर्चा या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बरं, मागच्या 39 वर्षापासून आपण राजकारणात आहोत, मात्र मागून येऊन लोक पुढे जात आहेत। काहींना विधान परिषद दिली जाते, काहींना राज्यसभा दिली जाते, मात्र आपण निष्ठावंत असूनही काहीच नाही अशी खंत जी आहे ती भास्कर आंबेकरांनी काल व्यक्त केलेली आहे। म्हणजे कुठेतरी निष्ठेला फळ नाही तुमच्याकडे? हे बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे निष्ठावान पदाधिकारी आहेत, पक्षाचं जे इमानी इतबारे काम करतात, त्यांना वेळोवेळी न्याय मिळतं। याचं उदाहरण महाराष्ट्रापासून तर आमच्या जालना जिल्ह्यापर्यंत आहेत। महाराष्ट्राचं मी आज बोलणार नाही, पण आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक गौंडी काम करणारा सुखदेव हिवराळे हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला। या ठिकाणी आमच्या बदनापूर पंचायत समितीमध्ये पेट्रोल पंपावर काम करणारा आमचा शिवसैनिक भरत मदन हा सभापती झालेला आहे। म्हणजे शिवसेना कधीही वेळ प्रसंगी ज्यावेळेस स्थिती तशी उद्भवते त्यावेळेस निष्ठेला 100% न्याय मिळतो। मी स्वतः या जालना शहरामध्ये नगरसेवक होतो, 2.5 वर्षात नगरसेवक होतो। माननीय उद्धव साहेबांनी बदनापूर मतदारसंघात मला 2.5 वर्षामध्येच तिकीट दिलं आणि मी आमदार झालो। म्हणजे आमच्यासारखा सामान्य शिवसैनिक सुद्धा शिवसेनेमध्ये आमदार होऊ शकतो, हे या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं उदाहरण आहे। पण माझ्यावर अन्याय झाला, मला प्रत्येक वेळी सांगितलं की तुला MLC देऊ, तुम्हाला विधानसभा देऊ, सातत्यानं डावललं त्यांचं असं म्हणणं आहे। आता त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, ते आपण त्यांनाच विचारलं पाहिजे। परंतु ते अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेनेचं काम केलेलं आहे। त्यांची भावना अशी झाली असेल की आमच्यावर अन्याय झाला तर पक्षप्रवेश करताना काहीतरी कारण सांगावं लागतं, म्हणून त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं। स्वतः एकनाथ शिंदेनी काल गौप्यस्फोट केला की भास्कर आंबेकरांनी सुद्धा आमचंच काम केलं, अशा पद्धतीने गौप्यस्फोट त्यांनी केला। नाही, हा त्यांनी गौप्यस्फोट केला असेल तर हे फार चिंताजनक आहे की आमच्या पक्षात राहून जर त्यांनी शिंदे साहेबांचं काम केलं असेल आणि असं स्वतः एकनाथराव शिंदे हे म्हणतायत, म्हणजे हे फार आश्चर्यजनक आहेत। अगदी अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे ज्यावेळेस मराठवाड्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस शहागड, घनसावंगी या भागात ज्यावेळेस ते दौऱ्यावरती होते त्यावेळेस आमचं निवेदन देखील स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली। एक जिल्हा प्रमुख माणूस निवेदन देतोय आणि ते स्वीकारत नाही। हे बघा, उद्धव साहेबांचा मराठवाडा दौरा होता, त्यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांची गावात जाऊन संवाद साधला, प्रत्येक सामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं। मग काय ते जिल्हा प्रमुखांचं निवेदन स्वीकारू शकणार नाही का? हा सुद्धा सर्वसामान्य जनतेने विचार केला पाहिजे। आणि उद्धव साहेबांचा जो दौरा आयोजित केला होता तो संपूर्ण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्याचा दौरा होता आणि त्या भागात जो दौरा होता आमच्या जिल्ह्यामध्ये, त्या भागाचे जिल्हा प्रमुख आता नवीन झालेले महेश नळगे आहेत। महेश नळगेंनी तो दौरा आयोजित केला होता आणि
भास्करराव आंबेकरांनी जर एखादं निवेदन त्यांना उद्धव साहेबांना दिलं आणि त्यांनी स्वीकारलं नाही, असं मला वाटत नाही असं होऊ शकतं. बरं, त्यांच्या जाण्यामुळे काही पोकळी निर्माण झाली असं वाटतं का तुम्हाला? आपण या ठिकाणी जरा या बैठकीचं बारकाईने निरीक्षण करा, लोकांची गर्दी बघा, कार्यकर्त्यांचा उत्साह बघा, की नेते गेले तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा माननीय उद्धव साहेबांच्या, माननीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा हा शिवसैनिक आहे. त्यांनी एकदा हा भगवा झेंडा हातात घेतला तर तो कधी सोडत नाही. कितीही लोक गेले, किती मोठे मोठे नेते गेले तरी त्यामुळे शिवसेनेला काही फरक पडणार नाही. बरं, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काही परिणाम दिसेल का त्यांच्या जाण्यामुळे? मी तुम्हाला तेच सांगतोय की आज जी बैठक, आम्ही कार्यकारिणीची बैठक आयोजित केलेली आहे. अंबादास दानवे साहेब या ठिकाणी बैठकीला 5 मिनिटात येत आहेत. आम्ही फार कमी कालावधीमध्ये पूर्वसूचना देता ही बैठक लावली आणि तातडीने या ठिकाणी हजारो शिवसैनिक जमा झाले. मग याचा अर्थ की शिवसैनिक त्याच जागेवर आहे, कोणाच्या काही जाण्याने काही फरक पडणार नाही. पण काल वेगवेगळे खुलासे त्यांनी केलेले आहे की मी ज्यावेळेस रुग्णालयात होतो त्यावेळेस आमच्या पक्षातलं कोणीही नाही आलं आणि मुख्यमंत्र्यांनी थेट विचारपूस करून मी तुम्हाला बघायला येतो असं सुद्धा म्हटलं. म्हणजे स्वपक्षातल्याच लोकांना काळजी नसल्याचं त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात महामंडळ मिळालं होतं, मात्र उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले ते महामंडळ उद्धव ठाकरेंनीच बरखास्त केलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, ज्यावेळेस भास्करराव आंबेकरांना हृदयविकाराचा त्रास झाला त्यावेळेस जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक माझ्यासह त्या ठिकाणी दवाखान्यात उपस्थित होते. आम्ही सगळं उद्धव साहेबांनाही कल्पना दिली. उद्धव साहेबांनी फोनवर त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली होती. नंतर विषय आपण करतायत की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खिंडार पडला वगैरे, या गोष्टी काल्पनिक आहे. वस्तुस्थिती फार वेगळी आहे आणि शिवसेना भक्कमपणे पायावर होऊन जिल्ह्यात उभी आहे. अजून काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय वाटतं, भास्कर आंबेकर यांच्या जाण्यामुळं शिवसेनेला धक्का बसला, खिंडार पडला असं काही वाटतं का? असा कोणताही धक्का बसलेला नाही. आजच्या या मीटिंगमध्ये आपल्याला दिसून येईल की जे लोक, आमचे जुने लोक आज स्थिरावलेले होते एका ठिकाणी, आज ते सगळ्या लोकांचं आज या ठिकाणी उपस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसेल. भूतोन भविष्यात असे या जिल्ह्याची मीटिंग आज ती होणार आहे. आज आपल्या समोरच मीडियासुद्धा या मीटिंगमध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल. आजच्या बैठकीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरेल? हो, नक्कीच ठरेल. प्रत्येक बैठकीमध्ये काही ना काही ठरलं जातं निवडणुकीच्या संदर्भामध्ये. आजही निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा होणार आहे आमच्या नेत्याच्या उपस्थितीत आणि आज जिल्ह्याचे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांचं मत या ठिकाणी जाणवलं. काय सांगाल, तुमचे सहकारी खूप जुने होते मात्र त्यांनी काल जय महाराष्ट्र केलाय, तुम्हाला काय सांगणार? हे बघा, आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. कोणी जय महाराष्ट्र केला काय त्यांना कुठलाही फरक पडत नाही. कारण शिवसेना असा पक्ष आहे की रेल्वेसारखा, एखाद्या स्टेशनवर रेल्वेचा डबा खाली झाला लगेच दुसऱ्या स्टेशनवर लगेच फुल भरतो. फुलच नाही, पोकळी भरून निघेल मग. पोकळी नाही, लगेच भरण लटकू भरते. आता तुम्ही बघा, आजचा डबा जो सभागृह मोठा, पूर्ण डबा तुम्हाला भरलेला दिसेल. कारण सगळ्यात आता प्रत्येक शिवसैनिक मध्ये उत्सव आता बघायला मिळू लागलेला आहे. आजच्या बैठकीत रणनीती ठरेल मग स्थानिक स्वराज्य? हा, रणनीती ठरणार. कारण आम्ही महाविकास आघाडी करणार आणि त्या चर्चा करता आमचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब थोड्याच वेळात येणार आहे. आम्ही एकत्र बसून त्याची रणनीती कशी आहे ते आम्ही ठरवणार आणि बिलकुल पूर्वपदावर आणून, म्हणजे तुम्ही भक्कमपणे लढण्यासाठी सज्ज भक्कमपणे लढण्यास सज्ज आहे आणि भागवा फडकाला सुद्धा आम्ही सज्ज आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते शिवसैनिक आणि माजी आमदार ठाकरे गटाचे संतोष सांबरे. अगदी थोड्याच वेळात अंबादास दानवे यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीतून अंबादास दानवे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. कॅमेरा पर्सन दीपक पालवे, रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.